जाणं सारखं काही ना काही असायचं. म्हणजे डोकंदुखी, मायग्रेन, पुन्हा पायाचे लिगामेंटचे त्रास होते आणि थायरॉइड पण थोडा स्टार्ट झाला होता मला. ह्या सर्व गोष्टी बघून मग मी खूपच निराश झाले होते. मग जिम लावले होते. जिमनं 1 किलो पण वजन उतरलं नाही माझं. मग मैत्रे सर मला ह्या ट्रॅकची माहिती दिली. मग मी हे वर्कआउट जॉईन केले. सकस संतुलित आहार घेतला. त्याच्यामुळे सगळे माझे डिसऑर्डर पूर्णपणे बऱ्यापैकी पूर्णच कमी झालेला आहे. माझ्या स्किनचा रिझल्ट पण आलेला आहे. स्किन खूपच माझे जे काळवंडलेलं होतं स्किन पूर्ण. आणि थँक्यू सर, मैत्रे सर, हिमोने सर मला हा ट्रॅक दिल्याबद्दल. आणि सगळ्यांना एकच सांगू इच्छिते की ट्रॅक सोडू नका, वर्कआउट सोडू नका, सकस संतुलित आहार सोडू नका. मी पण सोडणार नाही. आणि आपले जे डिसऑर्डर आहेत त्याच्यामुळे आपले जे आपल्याला जे रोग येतात किंवा काही आजारी पडतो त्याच्यामुळे आपण खूप डाऊन होतो आणि निराश होतो आणि त्याच्यामुळे कॉन्फिडन्स, आत्मविश्वास पण काही राहत नाही. आणि ह्यामुळे मी या देवा वेलनेसमुळे मी माझ्यातलं कॉन्फिडन्स वाढलेला आहे आणि स्टॅमिना वाढलेला आहे. आज सुद्धा मी 15 ते 20 तास मी काम करू शकते दिवसातनं. एवढी स्टॅमिना माझ्यात वाढलेला आहे. आणि फक्त सकस संतुलित आहार आणि व्यायामामुळे आपले 45 मिनिट आपण जर दिवसातनं 45 मिनिट आपल्या शरीरासाठी नाही दिलं तर आपल्या जगण्याचा उद्देश काय आहे? काहीच नाही आपल्या जगण्याचा उद्देश. आणि व्यायाम आणि मेन संतुलित आहार असणं आपल्या बॉडीला हे गरजेचं आहे. कारण आता जे आपण पाहतोय हायब्रिड सगळ्या वस्तूंमुळे आपल्याला कशामुळे काय होतं ते कळणार